आता ज्या मॅच आपल्या होणार आहेत त्या मॅच साठी ज्या इथे ट्रॉफ्या आपण बघताय चमचमत्या, या चमचमत्या नसून नाही शब्द बोलू शकत ना, लाईव्ह चालू आहे. अरे पण ऐका ना, या ट्रॉफ्यांबद्दल थांब ना. या ट्रॉफ्यांची बरीचसे इतिहास आहे. तो इतिहासाला आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. कारण 2 वेळा या ट्रॉफ्या घरी परत केलेल्या आहेत. आज कुणाच्या तरी घरी गेली पाहिजे ही ट्रॉफी. नाही ना, त्या ट्रॉफ्या खपतच नाही, त्यांना खपवायच्या आहेत. आज त्या ट्रॉफ्या इतिहास नाही. या ज्या ट्रॉफ्या आहेत तेव्हा सुभाष शेठ ठाकूर यांचा मुलगा हनीश सुभाष ठाकूर याच्या वाढदिवसानिमित्त ट्रॉफ्या आलेल्या होत्या. त्या 3रा बर्थडे बोलायला गेली ते आज. आणि आज लाईव्हद्वारे त्या ट्रॉफ्या आज कुणाच्याकडे जातील ते बघूया. आणि पुढील समालोचन अमित दादा, आता आमच्याकडे माईक देऊ नका. नाही रुपदा, त्या ट्रॉफ्या आहेत ना, लाईव्ह मॅचची वाट बघत होतं कवा लाईव्ह होईल ना कवा मॅच. चला किळूपाडा आणि आदई, ए डोकऱ्या, चला लवकर फिल्डिंग लावू, टाइमपास नको. चला आपण मॅचला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग फॉर आदई वलय विभाग आयोजित गुणगौरव सोहळा मगाशीच पार पडला. चांगल्या पद्धतीने ही जी मोहीम उभी केली होती ती सक्सेसफुल पडली. तर चंद्रकांत दादा पोपेटा यांच्या माध्यमातून आम्हाला हा थेट लाईव्ह प्रक्षेपण त्यांनी दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचंही मंडळ आभार आहे. एक काळचे जुने जाणते ते खेळाडू सोकापूर गावचे. आणि आता आपण मॅचकडे वळूया. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. ही एन्जॉय मॅच आहे. जो संघ हारेल तो बाद आहे. आणि टेंबोडे वळप संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि टॉस जिंकल्यानंतर दीपदादा यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आदई खिळूपाडा सामना 8 षटकांचा आहे. आणि तिकडं एका बाजूला टेबल आहे, एका बाजूला लोक टेबलावर बसलीत मॅच पाहण्यासाठी. आणि दीपक प्रदीप भाई यांच्याकडून सोय. आपण मॅचकडे वळूया आणि करूया सुरुवात. बरोबर घड्याळामध्ये कंप्लीट जे वाजलेले आहेत ते मला तरी वाटते 3:30 वाजलेले आहेत. यस, अंपायर सिग्नल सेंटी पालकर शुरुआत करने जा रहे हैं मैच को और हम भी शुरुआत करने जा रहे हैं. तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत. ये एक जबरदस्त मैच है, लेकिन फिलहाल मैच के अंदर दादा भोईर गेंदबाजी करने के लिए तैयार. आइटम और द विकेट से सामने निवृत्ति. तो पहले गेंद का सामना करेंगे. ओ इस बार टाइमिंग प्रॉपर हुआ नहीं. स्क्वायर लेग के ऊपर गेंद को उठाने के लिए फील्डर आए हैं जिन्होंने गेंद को कलेक्ट किया और सिंगल जरूर मिलेगा. और सिंगल के साथ खाता ओपन किया बल्लेबाज ने. आणि बघा 6 बॉल मध्ये जर 6 षटकार मारले तर रुपयेदादा उळवेकर यांच्याकडून 1500 रुपये. तो फिलहाल तो पहली गेंद खत्म हो चुका है. पहला रन मिला है निवृत्ति के पक्ष में चला गया है. और इसी बीच पहली दफा गेंद को खेलने के लिए तैयार है महेश जी. और दादा भोईर की ये दूसरी गेंद. एक हट्टे कट्टे खिलाड़ी जो वेस्ट इंडीज के कायरन पोराट जैसी उनकी इस बार देखा जाए ये बॉडी लैंग्वेज है. लेकिन फिलहाल देखेंगे इस बार देखा जाए दूसरी गेंद सामना करेंगे. इस बीच ये सुंदर बॉल थी. आउटसाइड ऑफ स्टंप गेंद तेजी के साथ गेंद को फेंका है. गेंद बल्ले के बीच कोई कनेक्शन होने नहीं दिया है. और इसी बीच छक्मा दिया है महेश जी को. और गेंद सीधी विकेट कीपर के पास. नरेश पाटिल आइकॉन खिलाड़ी इस बार देखा जाए यहां खेल रहे हैं जो विकेट कीपिंग का मुजाहरा पेश कर रहे. दादा भोईर तैयार है और 2 विकेट से. तीसरी गेंद एक मीडियम रन अप है उनका, थोड़े इंजर्ड भी है. इसी बीच गुड बॉल गुड स्पॉट के ऊपर गेंद थी. क्रॉस लाइन खेलने गए थे लेकिन गेंद बल्ले की भी संपर्क. दादा भोईर ने इस बार देखा जाए महेश जी को परखा है कि कुछ भी करके इस बार देखा जाए इस बल्लेबाज को मुझे फंसाना पड़ेगा. तो राउंड विकेट से अब आ रहे और विकेट से गेंदबाजी उन्होंने 3 गेंदें फेंकी. 3 गेंदें खत्म. 1 रन बोर्ड के ऊपर. टेम्पोडे वाला टीम पहले बल्लेबाजी कर रही. आदई खिड़ूपाड़ा टीम पहले गेंदबाजी कर रहे. कैप्टन दीपदादा पाटिल ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है. इस बीच दादा भोईर की अगली बॉल
और कट किया गेंद को, रवि बल्ला के पास गेंद चली गई है, लेकिन वहां थोड़ी कीचड़ होने के तौर के ऊपर गेंद कीचड़ में इस बार देखा गंदी हो चुकी है, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहे हैं। तो भगवान तुम्हारा भला करे, ऐसे ही तुम करते रहे और ऐसे आगे जाते रहे, जिससे हमारा भी और पेट भर जाएगा। फिलहाल 2 स्कोर 2 पे स्कोर। और महेंद्र दादा पाटिल हमारे साथ स्कोरिंग की भूमिका। दादा भोईर की 4 गेंदें खत्म हो चुकी है, 5वीं डिलीवरी और 2 विकेट से। निवृत्ति को जो पुलिस है, ये देखिए हवा में घुमाया है, फाइनल के ऊपर गेंद चली गई है, क्या बाउंड्री जाएगी लगता है, और पहला चौका लगता है, क्या नहीं है, गेंद इस बार रुक गई है। 2 रन जरूर मिलेंगे। देखिए रवि भोईर कितने दूर चले गए हैं, उनके पास काफी एक्सपीरियंस है। ऐसे दूर दूर कई लोग रहते तो उनको मिलने के लिए हमेशा जाते थे जवानी में। अभी तो क्या कहते कि शादी के पहले ये लोग सभी डेंजर ही थे, लेकिन शादी के बाद सभी सुधारना पड़ता है, थोड़ा दबाव आता है। हेलो अमित जी, शादी के बाद पहले डेंजर थे, अभी क्या डेंजर नहीं है? अभी भी तो सबसे डेंजर है। अरे तुम तो क्या गदाधारी भीम हो। तो फिलहाल स्कोर 4, गोविंद पटेल हमारे साथ है, लेकिन आखिरी गेंद शेष। दादा भोईर ने पहला ओवर टाइट फेंका है और ये उड़ाया लॉब के ओवर पिच बॉल चरण। ये बॉल गलत फेंकी आपने, 5 गेंदें सही और 6 के साथ स्कोर 10 रन। तर गदाधारी भीम आधारस्तंभ राजाजी कातारा या ठिकाणी बसलेत। राजाजी कातारा ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतली आहे। खऱ्या अर्थाने या ग्राउंडबद्दल आपण काय म्हणाल? खऱ्या अर्थाने आपल्याला जेवढं आपलं धन्यवाद करू तेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे। तुमचं समाधान ह्योच आमचं समाधान, आणि हा ग्राउंड भरपूर योग्य अशा रीतीने सजवलेला आहे। लहूभाई भोईर यांचाही देखील धन्यवाद। नाही, लहू भोईरचा नादच नाहीये, कारण हे जे झेंडे दिसतात ना, असं वाटतं धनगर समाजाचा मोर्चा आहे का काय। असे झेंडे लहू भाईने आणल्यात, तर लहूसाठी जोरदार टाळ्या। आमचा बाकासूर आलेला आहे, बाकासूरसाठी टाळ्या। पुन्हा एकदा जाऊया। यस, दीपक भाई गेंदबाजी करने के लिए गलत गेंद है, आउटसाइड ऑफ टर्म, ज्यादा गेंद बाहर चली गई है। तो फिलहाल इस वाइट के साथ कप्तान ने गेंद को खराब फेंका, तो एक सिंगल के साथ स्कोर 11 के घर में। प्रीतम सर घर जाके आए हैं, घर जाना ही पड़ता है आदमी को, ये इंपॉर्टेंट बात है। और शॉर्ट लेन टैप किया गेंद को, और इसी बीच कवर के ऊपर खिलाड़ी फंबल हुए हैं और इस मिसफील्ड का फायदा उठाया बल्लेबाजों ने। 2 रन इकट्ठा किया, गुड रनिंग बिटवीन द विकेट। कप्तान थोड़े से इस बार गर्म हो चुके इस फील्डर के ऊपर, क्योंकि कोई भी कप्तान टीम का होता है वो हमेशा अगर कोई फील्डर अगर खराब से इंस्ट्रक्शन करता है तो उसके ऊपर गुस्सा निकाल देते हैं। आपने मोहम्मद अजहरुद्दीन कपिल देव साहब जी को देखा होगा, बहुत खतरनाक थे कप्तान, वो किसी के सुनते भी नहीं थे, चाहे गावस्कर साहब जी के ऊपर गर्म हुए थे वो। लेकिन फिलहाल स्कोर 13, और एक बार फिर से पीछे फील्डर मौजूद है, रवि दादा के पास गेंद जा रही है और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है। 14 और 17 मात्रे का ड्रेस देख के महेंद्र दादा बोले मुझे बचपन की याद आ गई है कि स्कूल में हम ऐसे ड्रेस पहनते थे जिनकी पीछे की साइज देखो कैसी है, पेट का बैलेंस देखो, आगे देखो कैसा है, सब कुछ मजबूत है जिनका। और ये लॉब किया गेंद को हुक करने जरूर गए, लेकिन ये संभाल के हो, गुड फील्डिंग। जोश देखिए कौन है, कैलाश भाई पाड़ा के देखिए, कई लोग पतले होते हो घर भी होते। और फिलहाल तो मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन और स्कोर आगे जाएगा 16 के घर में। और हमारे गोवर्धन दादा पालेकर यहाँ मौजूद नहीं, वहां मुझे लगता है स्वामी जी का दर्शन लेने के लिए पहुंच चुके अक्कलकोट, क्योंकि अक्कल आने के लिए आदमी कुछ भी कर सकता है। और वैसे गोइन हमारी बकल का प्रॉब्लम अभी तक छूटा नहीं है, लेकिन इसी बीच इस बार गेंद को लॉब 6 रन और पिच बॉल इस पनिशमेंट मिलेगी छक्के के लिए। डीजे कमान अभी तक मुझे लगता पहला दूसरा ओवर जारी है। दीपक भाई एक आदई गांव के सुपुत्र जिन्होंने क्रिकेट में नाम रोशन किया, लेकिन निवृत्ति आक्रामक आ चुके मूड में। और ये गेंद अंपायर पालकर साहब, नो बॉल। देखिए सैंडी पालकर साहब जिनकी हाइट कितनी मजबूती की नहीं है, लेकिन फाइट जब करते हैं मैदान के अंदर तो बड़ा मजा आता है।
लेकिन फ्री हिट आहे नाही ना, फ्री हिट नाही, नो बॉलला फ्री हिट आहे. एलबी नाही, फ्री हिट आहे. LBW आउट नाहीये, फ्री हिट असेल. नो बॉलला फ्री हिट असेल, हा क्रिकेटचा रूल आहे. LBW 40+ मध्ये नसतो. नसतो फ्री हिट. आणि बघा बघा मला वाटते आता मगाशी सांगितलं सरांनी, अभी तक फ्री हिट जिंदा है. और 6 बॉल 6 षटकार मारले तर रुपेशभाई उळवेकर यांच्याकडून 1500 रुपये. प्रभाकर शेठ पाटील वलप यांच्या माध्यमातून 6 बॉल 6 षटकार मारले तर 2000चं पारितोषिक असेल. या पूर्ण स्पर्धेमध्ये हा बक्षीस लागू असेल. शार्दन डीजे पर 31 सुधीर दादा हमारे साथ बैठे हुए और शॉट प्लेन थी. लेकिन इस प्रकार यहाँ जो मुझे लगता है ये महेश जी जो बल्लेबाज है वो खालकर से बिलोंग कर रहे हैं, ऐसी खबरीलाल का कहना है. चाहे ये सच है क्या झूठ है मुझे कुछ पता नहीं है, लेकिन आइकॉन खिलाड़ी है ऐसे हमारे खबरीलाल कह रहे. हर एक गांव में खबरीलाल होते, हर एक आदमी गांव में शादी का बंधन तोड़ने वाला होता है, जैसा हमारा अभी तक नहीं जम रहा है. लेकिन इस बीच अगेन और लाभ किया दादा वही संभाल के आप इंजर्ड है, लेकिन पकड़ेंगे क्या क्या कठिन है मैंने कह दिया. लेकिन दीपक दा बैकअप करने जा रहे हैं, 2 रन जरूर मिलेंगे. तीसरे का खतरा बनेगा, आत्मघाती रन, बल्लेबाज कौन होएगा लगता पालकर साहब, क्या इशारा है, नॉट आउट. हा निवृत्ती भोईरचा एक उल्लेख केला पाहिजे. नॅशनल ॲथलीट आहे रनिंग मध्ये आणि असा व्यक्ती आउट होणं शक्य नाहीये.
आणि अशा पद्धतीने रनअप म्हणजे त्याच्याकडे जो स्टार्ट आहे रनिंगचा, तुम्ही रनिंग जेव्हा करतो तेव्हा एकदम सिम्पल त्यांचं स्टान्स आहे रनिंगमध्ये आणि हे कौतुक केलं पाहिजे. एकेरीला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि या 3 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. काय म्हणाल अमितजी? यस 34 कॉल आपने सही कह दिया कि रनिंग बिटवीन द बॉडी इंपॉर्टेंट बात है क्रिकेट में. आपने देखा होगा जब मोहम्मद तैयब और युवराज सिंह जब दौड़ते हैं ना तो अपोजिट टीम के लोग सोचते हैं कि इनके पैर के अंदर तो कोई ऐसा पहिया नहीं है कि इतने तेज दौड़ते हैं. तुम्हारा कॉलिंग इंपॉर्टेंट बात है और क्रिकेट में ये होना बहुत इंपॉर्टेंट बात है. जैसे मैथ्यू हेडन और एडम गिलक्रिस्ट के बीच जो कुछ चलता था वो काफी लाभदायक, उस तरह से ये रन देखने को मिल चुका, फायदा उठाया और इसी के साथ 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 34. यस इस ओवर में उमेश जी के पास, गुड मॉर्निंग उमेश जी, सुंदर गेंदबाजी आपने की क्योंकि प्रतिबंध लगाया, पूर्ण विराम लगाया क्योंकि कॉमा लगाना चाहिए. गाड़ी कितनी भी सुदृढ़ता तेज होनी चाहिए, काम अगर पटाख से होता है ना आदमी खुश. बिल्कुल देखिए महेश जी 8 गेंदों का उन्होंने सामना किया, व्यक्तिगत 5 पे खेले. निवृत्ति ने एक साइड से ये मोर्चा संभाला है. तो फिलहाल 3 ओवर के समाप्ति के बाद 34 को 34 और इसी बीच ये गेंद सुंदर बॉल. इस बार गेंदबाज आ चुके हैं कैलाश जी. 8 ओवर का मुकाबला है इस प्रीतम जी और 8 गेंदबाज को यूज किया है तो कप्तान को रणनीति आंकना पड़ेगा. कैलास पाटीलचा जर उल्लेख केला तर अतिशय मेहनती खेळाडू आणि पूर्ण कार्यामध्ये याची मेहनत आपण नेहमी पाहतो या पूर्ण विभागीय स्पर्धेमध्ये. आणि क्रिकेटमध्ये याचं नाव खूप मोठं आहे. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला आणि असे निर्धाव चेंडू जर आले तर निवृत्तीवर नक्की याचं दडपण पाहायला मिळेल. पण निवृत्ती पण थांबणार नाही कारण निवृत्तीचं नाव मोठं आहे क्रिकेटमध्ये आणि त्याचं क्रिकेटमधलं मोठं नाव आपण त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून नक्कीच पाहू. यस बिल्कुल आपने सही कह दिया क्योंकि बल्लेबाज एक ही गेंद का सामना कर सकता है. एक गेंद के ऊपर आउट हुआ तो उसकी पारी खत्म हो जाएगी. मुकेश भाई बाउंड्री, मुकेश भाई थोडं बाउंड्रीच्या मागे मागे या ना तुम्ही कारण प्लीज आउट. निवृत्ति गॉन. पकड़ना है तो शेर को पकड़ो. कहते हैं ना कि लोमड़ी के पकड़ को कुछ फायदा नहीं है और पहला झटका जिन्होंने शुरुआत कड़क की थी उसे बाहर भेजा. इस बार देखा जाए यहाँ कैलाश जी ने सुंदर कैप्टन विकेट कीपर नरेश जी ने पकड़ा. डीजे कमाओ. खेला है इस बार लॉफ्टेड शॉट, गेंद सीधी हवाई यात्रा पे. डीजे ओह देखिए रन लेने के समय रवि भोयर जी ने ऐसे बॉल बहुत पकड़े हुए हैं. यानी कि क्रिकेट के मैदान के ऊपर की बात कर रहा हूं, ऐसा नहीं है. तो फिलहाल तो इस बार रन कोई मिलेगा नहीं. 40 पे स्कोर आ गया. इस बार देखा जाए सुधीरता बॉल के बारे में हंस रहे कि मैदान के अंदर बॉल ही होना इंपॉर्टेंट बात है. रवी भोईरचा उल्लेख केल्यानंतर क्रिकेटला पूर्ण समर्पण केलेला खेळाडू कारण त्याच्या स्पॉन्सरशिपनी असेल, कोलवाडी गावासाठी क्रिकेट खेळत असेल, त्यानंतर यंग क्रिकेट रायगडसाठी, पनवेलसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेट जो खेळला आणि आता मात्र आपण ग्रामीणमधून खिडूपाडा संघातून खेळताना यावर्षी आपण 40+ मध्ये पाहतोय असं रविशेठ भोईर हिमांशु एंटरप्राइजेस से मालूम. यह शंकु जी की ये गेंद ब्लॉक हॉल में गेंद थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका था, अनादि काल तक चलने वाला है. इसे ग्रामीण टेनिस क्रिकेट में गए थे बूंदा मारा. सर पाण्याची सोय करायची कोणतरी. पाणी 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 लेके जाइए प्लीज. चला पाणी 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 घेऊन जायचं. चला, ज्याची पाण्याची batting आहे मागणी. त्यांनी पाणी घेऊन जायचं. आणि धावा झाल्या प्रीतम सर इकडे 4 षटकानंतर 40 ला एक गाडी टेंबोडे वल्लभ संघाचा मैदानाच्या बाहेर. इकडे आमचे राजाभाई मात्र पाणी घेऊन जातात कारण पाणी माणूस जिवंत आणि मेल्यानंतर दोनदाच पाणी, पुन्हा पाणी नाही. वाजवा डीजे.
जेवायला डोकरं बघताना तर वाट ग. आता ते डोकरं तिकडे ग्राउंड मध्ये ते वाट कसं बघतील. आता जेवायला डोकरं वाट बघताना डोकरं नाचताना बोल. तुम्ही घ्या पाहून आम्ही घेतो जेवून. हॅलो सुनो बाबा दुनिया में मजबूरी है. सुनो बाबा दुनिया में मजबूरी है. खाया पिया सुख से सोया. इकडे मात्र 4 षटकं संपले गेले. 4 षटकाच्या समाप्तीत टेंबोडे वलभ संघाची धावा संख्या 40. काय प्रीतम सर तुम्हाला वाटते, तुम्ही क्रिकेट चांगला खेळलेले आहेत. 40 धावा पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्यामध्ये 19 आल्या, तिसऱ्यामध्ये 5 आल्या आणि आता मात्र 6 आल्या. 2 षटकं टाईट पडली आणि 2 षटकं अगदी पूर्णपणे बघायला गेलं तर कठीण गेली. कभी बाजी तुम्हारी तो कभी बाजी हमारी असा प्रकार झाला का. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग झाली होती निवृत्तीच्या माध्यमातून. त्यानंतर उमेश भोईर आणि कैलास पाटील यांनी जो कमबॅक केला, हा ॲनालिसिस जर केला तर सरासरी आता 10च्या रन रेटनी खेळती आहे आणि जबरदस्त बॅटिंग होण्याची गरज आहे. कारण 8 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि 8 ओव्हरमध्ये किमान 120 अशी धावसंख्या ठोकावी लागेल. कारण समोर संघ त्या ताकदीचा आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय श्रीचंद भंडारी, समोर बॅट्समन महेश भोईर. कनेक्टिंग प्रॉपर आहेत, गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॉल ट्रॅव्हल करतो सरळ चौकारासाठी आणि या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 44. आणि बुम बुम बुमरा याच्या पहिल्या त्याला खावली उमरा आणि पहिल्या बॉलला आला हा चौकार. करा अमितजी, ही खरी आता झुंज होणार आहे. कारण श्रीचंद भंडारी आणि महेश भोईर यांच्यामध्ये बऱ्याच वेळा आमना-सामना झाला. त्याच्यामध्ये 3 मॅचमध्ये 3 वेळा बोल्ड घेतलाय या श्रीचंद भंडारेने. त्याच महेश भोईरचा ज्याने पहिल्या बॉलला चौकार मारलाय. संघर्षपूर्ण मुकाबला, आला बॉल कनेक्ट केलाय प्रॉपर, टायमिंग साधण्याचा प्रयत्न आणि दीपक शेळके बेस्ट फिल्डर जबरदस्त कॅच. या कॅच साठी दीपक शेळके तुम्हाला बक्षीस आलंय ते म्हणजे आमचे प्रभाकर शेठ पाटील, पी.के. पाटील साहेब वलभ यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आले दीपक शेळकेंसाठी. ते वाडा ग्रुपला जमा झालेले आहेत. ते कुठेही जमा करा पण संध्याकाळची आली पाहिजे. आणि धावा झाल्या आहेत त्या 44 44 और इस बीच सुंदर बॉल. विकेट कीपर नरेश भाई क्लोज आहे म्हणून सांगते ना की सावधान, फक्त मागा असं जेव्हा राहायचं तेच आउट करते असतं. और आखरी 3 बॉल शेष. आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये चेल्स गर्ल्स नाचताना वेळी पाहतो. तर राजेशजी कातारा म्हणतात की चेल्स ले रेडा हा पहिल्यांदा नाचताना पाहतोय तो सत्यवान दादा ना असू द्या. कारण यमाचा रेडा आणि सत्यवानचा रेडा प्रश्नच नाही आहे. आणि धाव संख्या झाल्या त्या इकडे मात्र 44. हा त्यांचा घोडा, त्यांचा गाडा हो. और छलन छगरी श्री चंद्र बहार 50 पूरा 50 रन बोर्ड के ऊपर टेम्बो लेवल टीम काटी जी. अंतिम बॉल शेवटचा चेंडू. ओवर क्रमांक 5 जारी है. बॉल को देखो हर मारो. ओवर खत्म. 5 षटकानंतर टेंबोळे वलभ संघाची धावसंख्या बोर्डावर आली 50. 50ला 2 गडी मैदानाच्या बाहेर. उर्वरित 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
कशा प्रकारे या 18 चेंडूचा खेळ बाकी असं आपण बघूया. परंतु आपण जाऊया पुण्याला प्रीतम सर यांच्याकडे 50 धावा पूर्ण आल्यात. कारण मागे मात्र आमच्या तिकडं महेंद्रच्या साईडला एक चुंबक आहे, तिथं हात लावायला लागतो त्याचे. पद्धतीने सरासरी 10ची राखण्यामध्ये यशस्वी झालाय. फलंदाजी करत असताना शंकू जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत टेंबोडे आणि वलभ संघामध्ये शंका नसेल, कारण फलंदाजी चांगली होणार. कारण शंकू हा एक तुफानी फलंदाज आहे आणि या विभागातील ऑलराऊंडरमध्ये त्याचं चांगलं नाव आहे, त्याला टिकावं लागेल. मग समोर गोलंदाज आपण पाहतोय रवी शेठ भोईर, हिमांशू एंटरप्राइजेसचे मालक. पहिला चेंडू, चांगला चेंडू टॅप केला, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. उमेश भोईर तिथे सज्ज, एका धावामध्ये समाधान मांडतोय आणि एका धावाने समाधान म्हणून धावसंख्या धावफळकावर पाहतोय 51. आता मात्र थोडस गिअर चेंज करावा लागेल, तो फर्स्ट आणि 4 गेंदे शेष. और ये गेंद अंपायर सैंडी पाल, ओह माय गॉड पीछे प्रॉब्लम हुआ है, संभाल के. और कीचड़ वहां स्लिप मार सकते आप. और ये रनआउट का मौका भी हाथ से गया, लेकिन बाई का इशारा. जबरदस्त गोलंदाजी होती. 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केला, त्याच्यामध्ये बाईची एक एक्स्ट्रा रन मिळाली आणि आता 2 मिळाल्या, 2 धावा मिळाल्या. आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी होती रवी शेठ भोईर यांच्या माध्यमातून. चांगलं थांबून ठेवलंय, लाईन आणि लेंथ पकडली आहे आणि त्या लाईन आणि लेंथ मध्ये चांगली गोलंदाजी होते. चांगलं कनेक्शन, मात्र थोडंसं फंबलिंग झालंय यष्टिरक्षकाकडून आणि हंपायरने दर्शवलं वाईड आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावफळकावर आपण पाहतोय त्या म्हणजेच 56. आता मात्र आपण 57 मात्र्यांकडे पाहू शकता. एवढी मेहनत करतोय, एक एंटरटेनमेंट काय असतो. आता बघा बलून डान्स का तुम्हाला पाहायला मिळेल. शकीराचा डान्सच्या बरोबर विलास पाटीलचा आला हा षटकार. बघा छक्क्याला किंमत आहे, वाजवाडी. दीपक शेळके यांचे आमच्याकडे जमा झालेत. लवशेड भोईर यांच्या शुभाचे ते आपण दीपक शेळकेपर्यंत पोहोचतोय. ओव्हर टू अमित सर. मैं दीपक दा ऐसा बगते वक्त का लौदा देना ना ऐसा कहते गड़बड़. और इस बार ये गेंद चली गई है, पीछे फील्डर मौजूद जरूर है और एक सिंगल के साथ तेंबड़े वल्लभ टीम का स्कोर आगे जा रहा है 63-63. आणि बघा सत्यन म्हात्रे यांची भूमिका बघा, म्हणजे यमावर कसा यम कसा रेड्यावर बसून तशी पद्धत झाली त्यांची. हातात फुगे, कारण वर फुगा फोडलो माणसाला बरा वाटतो. हा आणि बघा गोविंद पाटील यांनी शिकून घ्या. और इस बार गेंद फाइन लेके ऊपर बैक, इस बार थोड़े सफल हुए थे. 2 रन जरूर मिलेंगे संभाल के और 2 के साथ स्कोर आगे जाएगा. स्कोर आगे 65. काय लावताला पाहिजे. क्रिकेटमध्ये खेळत असताना स्वतःच्या इक्विपमेंट स्वतःने आणलं पाहिजे, हे सुभाष ठाकूरने आम्हाला शिकवलं होतं. आणि सुभाष ठाकूरने जे शिकवलंय, लव भोईर याला मी जवळ फिंगर ग्रिप्स यावेळी 20 दिल्या सर दादा. ते 20च्या 20 घालवल्या, आताही मागतोय. तर न ते काय लवजाला त्या गोष्टी काढल्या त्या फिंगरवर. ते थोडं माणसाला कसं बाहेरचा प्रवास असला की ते महत्वाचं काम असते, तर काही काही राहतात तशात. षटक क्रमांक 6 संपला आणि 6 षटकांत धावा झाल्या त्या 65. 2 गडी बाद 65. टेंबोडे वल्लभ संघ धावसंख्या 65. लॉस ऑफ 2 विकेट इन 6 ओव्हर. समोरच्या टीमच्या फलंदाजाचा विचार केला तर सरासरी कमीत कमी 15चं रन रेटनी बॅटिंग झाली पाहिजे आणि त्या बॅटिंगची अपेक्षा आहे, कारण दोघंही सेट बॅट्समन आहेत. आता इथे पार्टनरशिप बिल्ड झाली आहे, मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. नरेश पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये टॅप केला, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. शंकू थोडंसं घाई करतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता इथे रिस्क घेतली आणि नरेश पाटील चुकी करणार नाही आणि मोठा विकेट सापडला. आउट. बल्लेबाज कोण आहे, शंकूजी या विलासजी. शंकूजी विलास
तुमचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल आणि अंपायरचा निर्णय हा सर्वांना मान्य करावा लागेल. तर प्लीज थर्ड अंपायरची मागणी करायची नाहीये यस या नियमांसाठी. 66 धावा. हो तिकडं जा विलास भाई, तुम्ही तिकडं नियम बदलवू नका. आणि धावा संख्या 66. आणि लाल्याभाई यांचं आगमन झालं बघा. अश्रून झाली फुलेमध्ये लाल्या आणि हा वलवलीचा लाल्या. धावा 66. धावा संख्या 66 आहे सर. सरासरी पाहिली तर आपण पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्यासाठी आणि मोठा विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपात मिळाला तो म्हणजे शंकू. नरेश ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज विलास पाटील द सेट बॅट्समन. आता मात्र विलासचं टिकणं खूप गरजेचं आहे आणि विलासची बॅटिंग पहिलाच बॉल कनेक्ट केला. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न करतोय, रिस्क घेणार नाही. सुनील पाटीलचं नकार आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 67. आता मात्र काय घडेल हे पूर्ण आपल्याला यस पीके शेट साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. सुनील यांनी जर षटकार मारला तर बघा पैशांचा काय मोजून घ्या, फक्त दाना लाल पाहिजे. ओ पीके भाऊनी बक्षीस लावलेली आहे. सुनील गेली सगळा होईल, वाद काय करू नका. आणि पीके शेट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. किशोर भाई काय और टैपिंग जरूर किया है. विकेट का लो लो छोड़ो मत उसे, चलो खल्लास खेल, लालच बुरी बोला ठोक दीजिए. और इसी के साथ बल्लेबाज गॉन हो चुका है. विकेट नंबर तो फिलहाल आणि सत्तर मात्र यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं पीके साहेब यांच्या वतीनं मंडळ आभार आहे. धन्यवाद. अशीच हीच कमाई खरी आहे. कारण हे 500 अजून 500 एकदा दिलेत की जरा कसं संध्याकाळला अजून जरा मजा मिळेल. रात्र आम्हाला घाबरेल. फोटो काढून घ्या. सिंगल जरूर. आणि लव होईल यांच्यासाठी 2000 पारितोषिक आले पुढल्या वर्षीसाठी. आणि बघा सत्तर मात्रे चेअरगर आपले राजाभाई सांगत आहे 500 रुपयासाठी 6 फोटो काढले. 100 रुपये एक फोटो असू द्या. यस धन्यवाद पीके साहेब. असंच प्रयत्न करत राहा. आणि धावा संख्या झालेल्या आहेत त्या 68. 68. यस गुड बॉलिंग नरेश भाई. इस ओवर में 3 ही रन खर्च हो चुके. ख्याल लाजवाब गेंदबाजी की है, दबाव वाली गेंदबाजी पूरी तरह से अंडर प्रेशर. और अंडर प्रेशर में इस बार देखा जाए इस बार टेम्बो डेवलप टीम को इस बार धकेला है. तो मुझे लगता है महेंद्र दादा 7 ओवर खत्म हो चुके हैं. आखरी स्लॉग ओवर आणि 7 षटकानंतर टेम्बो डेवलप संघाची धावा संख्या झालेली आहे ती मात्र 68. तो फिलहाल 2 ओवर में क्या बल्लेबाजी चल रही थी प्रीतम सर, लेकिन बाकी के बाद जो गेंदबाजों ने करिश्मा किया है वो काफी किफायती वाला है. 8 ओवर. तुमची सुरुवात कशी होते हे महत्वाचं नाही, तुमचं शेवट कसं हे महत्वाचं आहे. 8 ओव्हर 8 बॉलर आहेत, रिपीट बॉलर नाही आहे. तर आपण पाहिलं 7 ओव्हरमध्ये 68 धावसंख्या. स्कोर थांबण्याचं काम केलं. नरेश पाटीलने अतिशय चांगली गोलंदाजी केली. त्याचबरोबर उमेश भोईर, कैलास पाटील आणि रवी भोईर यांच्या माध्यमातून जो स्कोरमध्ये जबरदस्त कंजूसी पाहायला मिळाली त्या पद्धती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र शेवटची स्लॉगवर समोर फलंदाज संजय मास्कर मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय किशोर भोपे. किशोर भोपी एक जमाने के किशोर दादा भी गायक बहुत भी डेंजर थे. इस किशोर की बल्लेबाजी भी देखते तो बहुत ही बढ़िया लग जाता है. लेकिन किशोर अंतिम ओवर है, मारो कूट कूट के बल्लेबाजी करो. सीआईडी में कहते हैं दया तोड़ दरवाजा. और आखिरी भाषा में कुटाकुटी का ओवर है. लास्ट पता है ये जोगवे का ओवर है. चा कालीचर टीप तबला ठोकुम ठोक मारो बस. रोकने का नहीं है. आदमी लय में आता है ना, अंतिम टाइम पर पानी के ऊपर आदमी खुश होता है. क्या लाल वाले ओ भो
उल्टे शॉट के लिए बहुत तकलीफ होती है। आपको पता नहीं, सीधे शॉट से आदमी अच्छा खेलता है, उल्टे में बहुत तकलीफ होती है। प्रीतम सर और महेंद्र दादा को पूछो, मेहनत लेनी पड़ती है क्योंकि वो उल्टा लेना पड़ता है ना, उल्टे में फटाक से काम नहीं होता है। माइक गेटिंग का प्रॉब्लम यही हुआ। और ये गेंद अंपायर नो बॉल, किशोर भोपी की ये गेंद खराब साबित हुई है। अगली गेंद फ्री हिट जरूर है। और इसी बीच टेम्पो डेवलप टीम का स्कोर जा रहा है 69-70 स्कोर तो बन चुका, बढ़िया स्कोर बनने जा रहा है। यहाँ टॉस जीतकर आदई और खिड़कपाडा टीम ने गेंदबाजी का फैसला किया है। या कमीत कमी 5 बॉलमध्ये आहे ना किमान 24-25 धावा तर आल्या पाहिजे, तर चांगला फायटिंग स्कोर असेल। मात्र विलास हा आगळा वेगळा शॉट, निर्धाव चेंडू, चांगला चेंडू म्हणता येईल किशोर भोपीच्या माध्यमातून, आणि हा निर्धाव चेंडू आला। इथून जर 70 धावांमध्ये जर 20 धावा वाढल्या तर 90 धावा होतील, तरी फायटिंग स्कोर होऊ शकतो, कारण गोलंदाजीचा भरणा चांगला आहे टेंबोडा संघामध्ये। पण तसंच जर आपण आदाय किडूपाडा संघाचा विचार केला तर यांच्यामध्ये बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे। यस, आता मगाशी बघा किशोर भाईनं जो बॉल टाकला वेगळा ना, त्याचा गुरु एकच आहे आपले दीपक भाई, कारण ते असे बैल शिकवलेले आहेत पैसे सुरुवातीला बॉल टाकायचे, आणि किशोर भाईला पाना फिरवायचा माहिती आहे नाला बरोबर। और ये विलास जी रुक गए हैं, लेकिन लगाए बॉल ने वाइट बॉल। अंपायर की अदाकारी देखो, फ्री हिट म्हणजे वाईट बॉल आ चुका है। आणि पंच सँडी पालकर बघा कसे आहेत, हाईट कशी आहे, साखरपुड्या दिवशी बुटत लपवली होती, व्हिडिओ आलती डायरेक्ट। आणि धावा झालेल्या आहेत 71, पाणी आलेलं आहे, पाणी पडलं माणसाला बरा वाटतो, जरा सुधीर जरा थंडावा येतो। अरे किशोर दा, अरे कुठला बॉल डालाच है, नो बॉल यार, क्या बॉल डाल रहा है क्या, मत जाओ, उनको नहीं जमेगा, जाओ। वो ठोकने वाला आदमी है, बॉलिंग वाला आदमी नहीं है। लौदा क्या करने जा रहा है, नाही एक अजून गोलंदाज चेंज नाही होणार, कारण 2 बिमारला आपण चेंज करू शकतो। डरने के नहीं, डर गया मर गया या डर गया घर गया, जरा सांभाळून। और छकरी, व्हाट शॉट, बाबूशाही से कहते हैं क्या शॉट, उसको शॉट नहीं आता है, शॉट। (78) 78 3 गेंदें शेष। विलास जी फिर से क्रॉस लाइन खेलने गए थे, यानी कि सफल हुए थे जरूर, लेकिन इस बार कामयाबी नहीं है। इस बल्लेबाज ने एक बार पारी को संभाला है, मिडिल ऑर्डर के बल्लेबाज है, और इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष। 8वां ओवर जारी है, लास्ट ओवर है, रन तो बन चुके हैं, बढ़िया स्कोर बने, 8 ओवर का मुकाबला है। अभी बारिश गिरने जा रही है और बूंदाबांदी जोर से आ चुकी है। और ये किशोर भाई मारो जो मारो, वो शॉट कवर के ऊपर छक्का जाएगा, और नो बॉल भी है, नहीं है तो 6 रन है, और 6 के साथ स्कोर आगे जाएगा 84। थांबा, पंचायत 2 टप्पे पडले तर काय हरकत नाही ना। नो बॉल आहे, येस म्हणजे लाईनच्या बाहेर आहे, नो बॉल आहे, असू द्या, कारण काही गोष्टी दिसत नसतात, मध्ये मात्र विचारायला लागतात, होतील बघा। नो बॉल आहे, पंच सांगत आहे। आता इकडे तुम्ही बॅनर लावलं तर आवाज जाईल कसा, तिकडे जाईल, काही हरकत नाही। चेंडू शिल्लक आहे अजून 2, छत्री आणा, आपल्याला काही नाहीये, त्यांच्या मेन PCBCला छत्री पाहिजे। नाही नको ते लिंबू विकेट घेऊ नको, ते किशोर दादा याला गेला जमाना उलटा तो, तुम्हाला माहिती आहे, अश्विन अशीच विकेट घेतली, किती प्रॉब्लेम झाला। ओ फ्रीड है, जिंदा आदमी भी जिंदा है, जिंदा शॉट है, और जिंदा दिली 2 रन इकट्ठा किए है, खतरा गॉन आउट, रन आउट की विकेट है फ्री हिट के ऊपर। एक ही सिंगल, टेम्पो डेवलप टीम का स्कोर 86। अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद। दीपक प्रीतम सर, नेक्स्ट मैच टॉस, गोइंग इज कमिंग, तर याच्यानंतरचा सामना होणार आहे
तो म्हणजे पाले नेवाली वर्सेस पडगे वलवली या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे आणि जो काही निर्णय असेल टॉस उडवताना घ्यावा लागेल आणि जो घेतलेला डिसिजन आहे तो नंतर चेंज करता येणार नाही असं रुपेश उलवेकर यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. हा आपला नियम आहे, आपला नियम आहे. नाही नियम आपला संस्था बघ हटाव संस्था त्यांच्या आधी शिक्षक तेच आपण शिकून काय फायदा संस्था आपली आहे असू द्या आपला बघा असा परफेक्ट काम आहे ना पावर जिसकी मसल जिसके बाजू भुजाओं में ताकत है कुछ भी कर सकते रसल इज मसल शेवटचा बॉल नीट टाक किशोरदा याला काय बॉल टाकते का काय करते हा काय किशोरदा बॉलिंग लहान पोरार काय करते आणि तिकडे मात्र बाउंड्रीवर बॉल जात नाही 2 धावा तिसरी धाव 3 धाव होतील मिसफील्ड 3 आणि 3 धावेने इनिंग संपली असं घोषित करू शकतो आम्ही आणि धावा झाल्या टेंबोडे वलम संघाच्या 89 आणि 90 धावांची गरज आदई खडकपाडा संघाला 8 ओव्हरमध्ये 90 धावांची गरज इकडे धावा झाले ते 89 पाठलाग करायचा आहे 8 ओव्हरमध्ये. चला प्रीतम सर टॉस करून घ्या सामना पुढचा. तर पुढील मॅच पडग्या वलवली वर्सेस आपण पाले नेवाली या दोन संघांमध्ये होणार आहे आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करेन की दोघांनी यायचं आहे आणि लगेच टॉस उडून घ्यायचं आहे. सुभाष ठाकूर पडगे वलवली संघाचा कर्णधार आपण सुभाष ठाकूर यांना पाहतोय. त्याचबरोबर आदई नेवाली संघाचा कर्णधार सुभाष चला 90 धावांची गरज आहे किशोरदाच्या ओव्हरमध्ये 21 सुभाष ठाकूर आणि रुपेश उलवेकर आपण दोघांनी यायचं आपण टॉस करायचं लगेच पुढचा सामना आपण पाहतोय पाले बुद्रुक नेवाली वर्सेस वलवली पडगे संघांमध्ये हा दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. आमच्या संघाचे कोच आणि प्लेयर आणि कोच जसा आपण शेनवॉनला पाहिलं राजस्थान रॉयल्स मधून खेळताना तो कोच आणि कॅप्टन होता तसा आमचे सत्यवान दादा म्हात्रे या संघाचे कोच म्हणून आम्ही त्यांचं नाव उल्लेख करतोय. चला रुपेश भाई यायचंय आपण चंद्रकांत दादा पोपेडा यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. एक जबरदस्त लेजंड प्लेयर ज्यांनी गोलंदाजीच्या ताकदीवर आपण पूर्ण रायगड टीम मधून तर नेवाली पाले बुद्रुक संघाचा कर्णधार राजेश काथारा टॉस साठी यायचं आपण. सुभाष ठाकूर ठीक आहे उडव येत लांब येतो तर राजेश जी काथारा तिथे हॉलिंडरच्या भूमिकेत आपण पाहतोय. तर चंद्रकांत दादा पोपेट लेजंड प्लेयर यांच्या शुभाचे आपण टॉस होतोय. तर कोण मागतोय सुभाष ठाकूर हेड्स इज द कॉल आणि हेड्स. तर पडगे वलवली संघाने टॉस जिंकलाय आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी निवडलंय क्षेत्ररक्षण. चॅलेंज केलं आम्ही स्वीकारतो पण जो आमचा सामना होणार आहे तो कॅप्टन रुपेश कर्णधार आणि राजेश कातारा आणि सुभाष ठाकूर आणि सत्यवान म्हात्रे या जोडीमध्ये होणार आहे. पण समोरचे संघ आहे तो आम्ही त्यांना एकदम असा समजतो की आमच्यासमोर लहान मुलं खेळतील. लहान मुलं समजा आम्ही त्यांच्याशी खेळू आणि जिंकायचा होतो नंतर. आणि सुभाष ठाकूरबद्दल एक बोलतोय जरी एकाकडे सोन्या असला तरी सुभाष ठाकूरच्या मदतीने आमच्याकडे देखील बकासूर आहे. तुमच्याकडे बकासूर असू द्या सोन्या असू द्या सगळं असू द्या तुमचा वलवलीचा फक्त एकच प्लेअर चालतो आम्हाला माहिती आहे. आणि आमच्याकडे राजा आहे 17 6 मारणारा प्लेअर आमच्याकडे ते आज फक्त बॉल आणणार ना तुम्ही काय हा प्लेअर ऑफ द इयर 30+ 40+चा वाट लावू. सावकाश सावकाश काय करू नका म्हणून सांगते कुठं पण हात घालू नका पाणी कसाही पडेल. थांबा जरा शांत घ्या आणि दोन्ही माईक आहेत ना माईक थोडे आतमध्ये राहू दे. असू द्या कारण किशोरदाला कशी पकवाजा तबले लावायची सवय आहे ना पटकन सुराला असू द्या. आणि पाणी पडलं माणसाला बरं वाटतं जरा म्हणजे आनंद मिळतो. आकाश कातारा आपण लगेच आकाश कातारा
90 धावांची गरज आहे विजयासाठी. 90 चेंडूची पूर्तता करा. ब्रोज चला 90 धावांची गरज आहे विजयासाठी. सुभाषदा काय कुठंतरी हात घालू नकोस. इस काय दादा भाई ग्लोव्स हे काय चला बघा पाऊस पडते आतमध्ये. कॉमेंट बॉक्स मध्ये कोणी येण्याचा प्रयत्न करू नका कारण कापड थोडासा वेगळा आहे. पाणी जास्तच असतो. चला मॅच स्टार्ट होते. अशोक दादा थोडे साईड घ्या. 90 धावांची गरज आहे विजयासाठी. 90 धावा. आदई खिळकपाडा संघाला विजयासाठी 8 ओव्हरमध्ये 90 पाहिजे. आणि महेंद्र दादा यांचा कागद पाण्याने भिजलेला आहे. भिजला की जरा माणसाला बरं वाटतो. रोहित दादा माणूस आनंदी होतो. तसाच पेन पण बाजूला चालते. ओ गुड शॉट. दॅट्स यूज ब्यूटीफुल स्टेक सर. क्या बात है यार. कड़क शॉट. हैप्टकर की बॉल जैसे मिली ना आधे रास्ते में म्हणून त्याने मागून मारायचा शॉट असतो ना तर फटका वेगळाच बसतो. फाटकन जातात. काय कोण आपला कोण आहे त्याला देवाचं लोक ऐकलं आमचं कोण ऐकेल. श्रीकृष्णाने सांगून ऐकलं नाही पौरव पण काय आपला कोण ऐकेल. छक्का. यस टैपिंग क्रिकेट. गेंद को भेजा एक्स्ट्रा कवर के ऊपर. खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे. इसी बीच एक सिंगल मिलेगा. नरेश जी पहुंचे 7 पे. अदई खिड़कपाड़ा का टीम का स्कोर है 7. और कमेंट्री बॉक्स में हमारे प्रदीप दादा मौजूद हैं जिनके खास दोस्त गोवर्धन पालेकर गोइंग टू स्वामी समर्थ अक्कलकोट भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. यस किशोर जी को ये गेंद सबमरीन डिलीवरी नीचे रह गई और रन कोई मिलेगा नहीं. फास्ट बॉल शंकु जी की थी. टीम का स्कोर इस बार 7 के घर में. 3 गेंदें खत्म हो चुकी हैं. 3 गेंदों का खेल अभी तक शेष है. पहला ओवर जारी है. बारिश की बूंदाबांदी जोर से हो चुकी है और ऐसे हालात में ये शानदार क्रिकेट का जलवा जुम्बिश सिकंदर कसा हुआ मैच चल रहा है. यो कैच इट. ओ गुड कैच. कौन है. व्हाट अ कैच. मकरन बघा चकवा कसा घासतो. बघा 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 या वयात कशी त्यात ताकद आहे बघा. आणि म्हणून क्या सुंदर कॅच मकरन यांचा. त्यांचा चकवा पण चांगला घासतात ते. काली 4चा चकवा वाजवतो आणि चकव्याला चकवा घासला की त्याचा घर्षण जास्त होतो. हाताला घर्षण जास्त आहे शंकुजींच्या. जबरदस्त कॅच. गोन किशोर भोपी. इस विकेट के ऊपर भरोसा जिन खिलाड़ी के ऊपर था वही किशोर भोपी मैदान के ऊपर कुछ करिश्मा नहीं कर सका है. काय विलास नाही. लहू दादाचा असाच पाणी साचला की मग कुठेतरी टाकणार होतो. तसाच फटकन पडला. सांगा सावकाश. हा असा वरती पाहिजे. असू द्या. आणि नवऱ्याच्या बघा माग काही छत्री धरून उभा असला की जमतो. गॉन बल्लेबाज. पहिला झटका आणि असू दे काय हरकत नाही. अरे पावसात भिजायलाच पाहिजे आपण. आणि ऐकून बघा आमचे महेश भाई सुकापोई खारघरवरून आलेत. आयला माणूस कुठं राहील कुठं जाईल सांगू शकत नाही. बघा आणि फील्डिंग मध्ये परिवर्तन करतात. अभी नरेश जी के ऊपर सारा दारोमदार है. ये आइकॉन खिलाड़ी क्या अपने कप्तान का हौसला ऊपर लेके जाएगा.
या शंखू जी आए हुए इस बार वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर आए हैं, जिनका नाम है महेंद्र दादा उमेश जी। शंखू जी की बॉल देखिए, गुड बॉल, एक तो सिंगल जरूर मिलेगा और इसी बीच दूसरे के लिए भागने जा रहा है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, आउट अंपायर क्या ओस्कॉन, ओ माय गॉड ये क्या हुआ, ये कैसा हुआ, ये ऐसा हुआ और जल्लोस मकरन जी कह रहे जाओ बाहर, यू कैन गो एंड द बल्लेबाज इज गॉन, डीजे इज कम ऑन। जिंको आणि कोणी हारो, कुठेही जायचं नाहीये। चला नेवाली पाळे संघाचे जे प्लेयर आहेत त्यांनी जमायचं आहे तिकडं आणि इथे जास्त गर्दी करू नका। चला जास्त काय विलास भाई तुम्ही काय करता, काय याला काय कळत नाही, तुम्ही तिकडे चला। तेच आम्हाला रुपेश भाई तुम्ही साईडला घ्या तुमची टीम। यस जालिम भगत मैदानाच्या आतमध्ये दादा भोईर, वेस्ट इंडीज के कायरन पोलार्ड मैदान के अंदर आए, 2 विकेट गॉन, 8 पे दूसरा झटका, उमेश जी अंडा लेके वापस, वाह कट शानदार कट किया है और लेट कट कर दिया था, लेकिन शॉर्ट थर्ड मैन के ऊपर खिलाड़ी फंबल हुए हैं। स्कोर आगे 9 रन और पहिल्या षटकात धावा झाल्यात 9 आणि विकेट आधी खेळूपर संघाच्या 2 गेलेले आहेत बाहेर। आता विजयासाठी मात्र 81 धावांची गरज, 7 ओव्हर मध्ये 81, 42 चेंडू 81 धावा। आमच्या समवेत एक जबरदस्त पकवाज वादक आमचे राजारामभाऊ सार्डेकर यांचे परम शिष्य किशोरभाई पाटील मेनम पडगे आमच्या समवेत आहेत, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो, ज्याने बरेच वर्ष पकवाज वाजवले आणि 70 मात्रे आमचे जबरदस्त भजनी कलावंत। आता त्यांची मॅच आहे पुढची, तयारीमध्ये राहा, लगेच ग्लोव्ज घालू नका। 7 ओव्हर मध्ये विजयासाठी 81 धावांची गरज। दादा भोईर और नरेश जी पाटिल ये जोड़ी मैदान के अंदर कुछ करिश्मा कर सकता है, क्योंकि ये नैया मझधार में फंस गई है, इसे किनारे के ऊपर लाना है। ऐसा परिश्रम करो, ऐसा तड़जोड़ काम करो जैसा प्रदीप दा को कई वलवली में भाभी जी बोले कहा चलत वहां ठोकम ठोक करना पड़ेगा। देखिए कई दिनों में रवि दादा को पुरानी याद आई थी, लेकिन जब पता चला तो अलग अंदाज हुआ। कुछ भी हो सकता है, ये दुनिया है, भरोसा नहीं है कल जल्दी कौन उठ जाएगा। इससे पहले हसो खेलो मजा करो। यायला आपली लोक काय करतात, माणूस मेल्यावर त्याला हलवून हलवून उठवता बघा, आता तू बोलस काय ना तर तो काय बोलल, मेलेली माणसं कधी बोलत नाही। सावकाश काही घेऊ नका। दादा भोई हैंगलस जल्दी पहनो, 81 रन चाहिए 7 ओवर में, लक्ष्य दूर है, दिल्ली दूर है, गली में धमाका करो। एक एक आदमी बोलना चाहिए बारिश में क्या बैटिंग चल रही है, निवृत्ति पुलिस है गेंदबाजी करने के लिए। दादा भोईर ने दिमाग चलाया, शॉट संभाल के कौन गिरा हुआ, संभाल के संभाल के संभाल के संभाल के, क्योंकि कीचड़ ज्यादा है, स्लिप भी मार सकते हैं। जिम्मेदारी अब अपनी है, आपण सांभाळून खेळा मित्रांनो, कारण काय आहे, जर माकड हाडेला मार बसला तर संडासचे वांदे होतील। स्कोर नाही ना जॉईन होणार नाही, बरं राजाबाईचं म्हणणं बघा, आता वय वाढलेलं आहे, माकडाचा प्रॉब्लेम झाला, संडासला बसायचे वांदे। ओ दिमाग चलाया है वीरेंद्र सहवाग स्टाइल से, मगर रन मिलेगा एक ही। नरेश जी खतरा बन सकता है क्या, लेकिन दादा भोईर तैयार नहीं है। दादा भोईर जानते हैं कि 2 विकेट गॉन हो चुके हैं। ये जोड़ी देखी है, मुझे सचिन तेंदुलकर साहब और वीरेंद्र सहवाग की याद आ गई, सोलो गांगुली साहब जी की, जो तेंदुलकर साहब हाइट में कितने छोटे थे।
तभी पाकिस्तान के लोगों ने कह दिया था खिलाड़ियों ने कि बच्चा हमारे साथ क्या खेल सकता है, लेकिन सियालकोट के मैदान के ऊपर क्या पारी खेली। 11 स्कोर। दादा भोईर कट करने जा रहे हैं पॉइंट के ऊपर से, क्या छकड़ी जाएगी। व्हाट अ शॉट चरण। फडके साहेबांना आपण विनम्र अभिवादन करूया। एक बेताब बादशाह ती निवृत्ती जी यसलाप क्या गेंद को सीधे बल्ले से गला हुआ शॉट, कैच इट। दादा भोईर गॉन, बड़ी मछली जाल में सीधे बल्ले से आराम के साथ पिक किया था और लॉन्ग ऑफ के ऊपर शानदार क्या। दादा भोईर इज गॉन। डीजे धाव संख्या 23 गोविंद पाटील सामान घेऊन या। डाव्या हातानं हात वर करा, पण सामान उजव्या हातानं घेऊन या। ओव्हर समाप्त। राजाभाई तयार राहा, आता तुमची पुढची मॅच आहे। या ओव्हर मध्ये आल्या 14 निवृत्तीच्या धावा झालेल्या आहेत, तिथं मात्र 23। आता विजयासाठी मात्र 6 वर 36 बॉल आणि धावा पाहिजे 67। बघा महेंद्र दादाचा गणित कसा पक्का आहे शाळेमध्ये। यस लवदादा आणि बघा लवदादानी लवदादाच्या पाणी मारलंय राजाभाईनं। राजाभाईला माहिती आहे पाणी मारलं माणसाला तरतरी येतो। असू द्या, आता विरोधक जरी असले तरी आता मात्र मैदानाच्या बाईत दुश्मनात। आणि रुपेश भाई आपण जास्त कुठं पण हात घालू नका, त्याला जीव पातला आहे, पण बघा गरम माणूस कसा आहे, टेरिंग हातात आहे ना। 36 बॉल। हा बघा सावकाश, कारण गवत आहे, कोण कुठं बसला असे सांगू शकत नाही, घाई करू नका, सावकाश। आणि राजाभाई आणि सत्यन म्हात्रे यांच्यामध्ये लवदा म्हणजे सँडविचच वाटते एक प्रकारचा, चालत नाही, पण हाय पॉवर आहे लवदाची। रेड बुल आणि लवदा असं रेड बुल जाम खोललेले आहेत ओपनरमध्ये, ठीक आहे, सलामीचं बॅट्समन नाही हे। नको ते गोविंद आले गोविंद पाटील हजर राहा। नाही त्यांचे सगळे आलेलं पडलेलं आहे, काय ड्रेस जाम पॉवर आहे त्यांच्यामध्ये। म्हणून यूपी बिहार वाले म्हणतात का हो काही करत वहा सुधीरदा फोन ही नाही कटवा दिया तो हम काय करतो। चला धावा झालेल्या आहेत त्या 23 आणि महेंद्रचा धावा पाहिजे 67। 36 बॉल 67। खारगर का यक्का आया गेंदबाजी करने के लिए, नाम है मिस्टर माई जी, लेकिन अभी ये नरेश जी को पारी खेलना पड़ेगा। टीम संकट में है, नया मजदार में
फंस गई है। क्या कौन कप्तान का हौसला अफजाई करेगा या महेश जी इसे निकालेगा, वक्त बताएगा। ये गेंद वाइट बॉल अंपायर सैंडी पालकर की आधा देगी। अंपायर के ऊपर प्रेशर मत डालो, नई नई शादी हुई है। नहीं कि अंपायर काफी कड़क है, अंपायर जाने का नहीं शाम को, इधर ही मुक्काम। फुल टॉस बॉल नरेश जी को देंगे तो लफड़ा हो जाएगा। 4 मिलेगा क्योंकि ये ट्रम्प कार्ड है सर सेनापति। ओपनिंग बैट्समैन मैदान के अंदर जिंदा दिल और जिंदा दिली पारी है रेड्डी जी। और अपील की है ये सेस और बरिश डंडा अस्त व्यस्त हो चुका। देखिए मुझे लगता है कि यहां बनेगा किनारा लगा आउट। बड़ी मछली जाल में खेल पूरी तरह से इस बार देखा जाए पलट चुका है। पासा रविदा की आंखों से आंसू आ चुके हैं। नरेश जी बैटर डगआउट जी कमान ठोक। की पारी हुई खत्म। 25 मुझे लगता है यहां 28 पे विकेट नंबर 4 कौन संकट में आई है आदि खिड़कपाड़ा टीम। दादा भोई और नरेश जी के बीच क्या पार्टनरशिप बनी थी, कोई जरूरत नहीं थी हड़बड़ाहट करने की, लेकिन दादा भोई जाने के बाद तुरंत जल्दी आ गई। इस बार देखा जाए कैलाश अभी मैदान के अंदर, क्या कैलाश पर्वत करेगा काम? कैलाश हर हर महादेव। देखिए कैलाश जी ने कह दिया मैं हूं ना, छक्का ठोक दिया चरण जी। दबाव आ चुका है। एक क्रॉस लाइन स्क्वायर लेग के ऊपर और दूसरे के लिए भागने जा रहे थे, लेकिन एक ही रन मिलेगा। ये देखिए मकरन जी का डांस देखिए। अला इस उम्र में ये आदमी ऐसा है तो 20 साल की उम्र में क्या होगा? टेम्बोडी में सब क्यों आट लगा रहेगा? आज मस्त गोलंदाजी चांगली केली बकासुरनी। गोलंदाजी करत असताना कुठेतरी आज त्यांचा संघ 2 मॅच पराभूत झाला। काय म्हणाले? अतिशय बेकार वाईट बॉलर आहे, लय माडे बेकार तो, तसा 6 माडी तसा 5 टाकी तो, कधी हा का हा तो इक्कल डाळवणी त्याची सोडली ना। आता कॅशला जोडून ठेवला बघा। जानते हैं निवृत्ति की ओवर की समाप्ति, छक्का खाने के बाद महेश की वापसी भरी गेंदबाजी, स्कोर 36-36। आता विजयासाठी 30 चेंडू आणि महेंद्र दादा मध्ये 60 धावांची गरज। म्हणून सांगते 30 चेंडू 60 धाव। बघा सुभाषदानीस आणि प्रतिदानी सांगलेला अंगावर यायच्या अगोदरच आडवी पाडून घ्या, तेच मजा आहे। तुम्ही नंतर फायदा नाहीये, वेळ आहे तेव्हाच खाट्यावर काम परफेक्ट होतो। म्हणजे आवाज कसा ठकाठक। स्कोर 36, 54 धावांची गरज आहे। गणित थोडा कच्चा ना, 54 धावांची गरज, 54 रन टू विन। दादा भोई देखिए तुम आउट होने के बाद परिस्थिति क्या आई है। अभी जीतने के लिए राजा भाई 30 बॉल
54 धावा, 30 ला 54 निघतील, धावा निघतील. येस, रविदादाचं म्हणणं बघा, धावा निघतील, विश्वास पाहिजे फक्त. तब तक तांडव होगा. यस, टैपिंग क्रिकेट, दिशा दी गेंद को, शॉट थर्ड मैन के ओवर. क्या फील्डिंग, शंकु जी के पास गेंद, शंकु जी का चेहरा प्रफुल्लित हुआ है, जानते हैं कि ये मैच हमारे पक्ष में आ सकती है, लेकिन काम ऐसा तगड़ा करो. स्कोर हो चुका है 38-38. 52 धावांची अजूनही गरज. रविदादा बसा. गुड बॉल, बहुत ही बढ़िया, गुड डिलीवरी. दबाव वाली गेंदबाजी बनने जा रही है, डालने जा रहे, प्रेशर डाल रहे हैं इस बार. देखा जाए बल्लेबाज के ऊपर. 38 स्कोर. इस आक्रमण चाहिए, आक्रमण की जरूरत है, लेकिन बॉलर वागे 3 गेंदे शेष और 2 विकेट से. वागे की ये बॉल इस बार देखा लॉन्ग ऑफ के ऊपर, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है. जिन्होंने दादा भोयर की कैच पकड़ी थी उस फील्डर ने इस बार देखा जाए और थ्रो जरूर किया, लेकिन बैकअप हिलास जिका है. एक सिंगल के साथ स्कोर आगे 39-39. चमकदार ट्रॉफी सुभाष दादा इनके माध्यम से उनके बेटे के नाम के तौर के ऊपर ये ट्रॉफी 2 टाइम ये ट्रॉफी घर गई, लेकिन इस टाइम ट्रॉफी जाएगी. समय आ गया है, जिनकी जाने का समय आ गया ना, समझो वो चला ही जाएगा. इस बार ट्रॉफी न जाए सुभाष ठाकुर को डायरेक्ट तमिलनाडु लेके जाएंगे हम. यस यस. अब शंकु जी कुछ नहीं, ये तुम गड़बड़ कर रहे हैं, मुझे पता है, क्योंकि आवाज जब लगती है तो थोड़ी सी आवाज हमारे कानों के ऊपर तो आती है. ऐसा नहीं कि हम सोचते हैं, लेकिन अपील में कुछ दम भी नहीं था इतना. लेकिन बॉल अच्छी डिलीवरी, अंतिम बॉल, आखिरी गेंद, वाड़े गेंदबाजी आगे. जरूर इस बार टैप जरूर किया है ऑन साइड के ऊपर. एक सिंगल और स्कोर आगे जाएगा 40. आप तो जीतने के लिए 50 चाहिए, तर विजयासाठी मात्र बघा 4 षटकामध्ये 50 धावांची गरज. एक गुड बॉलिंग वागे, 4 रन खर्च किए वागे ने. वॉट गेंदबाजी वागे. चौथे ओव्हर में 4 रन आए. आता विजयासाठी बॅनर काढला ते हरकत नाही. नाही त्याला दिसत नाही आहे, आणि जर बॅनर हलवते हरकत नाही, कारण माणसाला पडद्याच्या मागे बरा वाटतो, पण पडद्याच्या बाहेर आलो त्याला माणसाला अधिक बरा वाटतो. हा म्हणजे काम झालं माणसं. पण 4 मध्ये 50 काय झालंय, 50 धावांची गरज आहे. विलास पहले किशोर जी, उसके बाद उमेश जी, उसके बाद दादा भोईर, उसके बाद नरेश जी. ये बल्लेबाज मिडल ऑर्डर इस बार पूरी तरह से टूट गया है, लेकिन अभी तक जिंदा है, क्योंकि ये कैलाश जी है मैदान के अंदर. और मिस टाइम शॉट, क्या चेट. पुलिस के हाथों से कौन छूटेगा सर, कौन सा आरोपी छूटता है. वो पहले क्या करे, 2 कान के नीचे बजाता है, अगर टेम्पो डाउन होता है उसका, फिर बाद में गाड़ी में डालते, लेके चले हाथ में गेंद, आउट बल्लेबाज. मैदान के अंदर मिस्टर दीपक सेलगी चल गए, नींबू काट दिया है. लय मॅचला टाइम झालाय. विनंती असेल, 4:30 वाजून गेलेले आहेत, अजून 2 मॅचेस आहेत. यस, कैच इट, आउट. कप्तान अंडा लेके वापस.
और जल्लोष शंकु जी का। जल्लोष इस बार देखा जाए बॉलर का, डीजे कमान। बघा बादशाह आपले राजाभाई काथारा आणि तिकडे आपले बदामचे बादशाह लव भोईर बसले बघा कसं. लव भोईर यांचा आवडता कलर एकच लाल, आदमी बेहाल. हा बादशाह बघा, बादशाह पडग्याचा एकच लव भोईर. पोच बघा कशी आसन मांडली गणपतीची. अशा बऱ्याच पोची टाकलेल्या आहेत. आणि हॅट्रिक का मौका विलास पाटिल. परिस्थिति डाउन, अदई खिड़कपाड़ा टीम संकट में और टेंशन में. 22 बॉल 50, 22 चेंडू 50, 22 चेंडू 50. स्लोरन का विलास जी ने दिमाग सही चलाया. बात फिनिश. खेल पूरी तरह से अपने जेब के अंदर जीत ला रहे हैं. इस बार देखा जाए यहां टेम्बोड़े टीम 40 रन दिल्ली दूर है. 21 बॉल में 50 चाहिए. भाओ उभा राहून काय फायदा नहीं, खड़ा तो चौकीदार भी रह सकता है. या ऐसे रनों की जरूरत में आप नहीं निकाल सकते. नैया को अगर किनारे के ऊपर लाना है ना आपको, फोर्टी 41. बरं आता बघा पुढच्या महिन्यात गणपती आहे, सणवारे चालू झाले. ना पाणी पडलं नाही मजा. 41. हा भाऊ बघा आणि मारा म्हणून आमचे प्रवीण दुगाडे बोलतो बघा, देखो जानो परखो और मारो. आखिरी गेंद बाकी. वागे के बाद ये विलायत चल रहा है. नाकाबंदी की याद है खिड़कपाड़ा टीम की. ये चल गई उतलती हुई गेंद और मैडोर साबित. गुड बॉलिंग विलास जी, होड़े गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी. शंकु जी आए कह दिया छोटू, कमाल की गेंदबाजी. ठोकड़ी जी आणि आता एक मोठी बातमी. मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरण मुंबईमध्ये, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडताना आपल्याला बघायला मिळतोय. मात्र 18 चेंडू 49 धावा. 18ला 49. चला स्पीडअप करा, या मॅचला भरपूर वेळ गेलाय. सहकार्य करा. गोटीराम वलप, सिपात हवा में जरूर खेला है. 4 रन. गेंद गई सीमारे का पार नंबर 4 और स्कोर 45. बायले शॉट मध्ये काय होणार नाही. शॉट में दम पाहिजे. जैसे आप ऐसे शॉट फुसफुस के खेलेंगे ना, प्रेशर और बढ़ता जाएगा. 44 स्कोर. 16 चेंडू 44 धावा. लौदा चाललाय डोंगरावर बघायला बाया. सावकाश लौदा, कुठे जाऊ नको.
म्हणून सांगतो ना की पायात कुठली पण गोष्ट जागा पडते तिथं गुतवायला प्रॉब्लेम होतो माणसाला. सुधीरदा तुझा काय म्हणणार, एक्सपिरियन्स तुला आहे, तू क्रिकेट जास्त जवळून बघितलं म्हणजे विचार. 46 गोवर्धन पालेकर जबरदस्त व्यक्तिमत्व, अक्कलकोटला गेलेत. बघा भाऊ, दिवाळी आलेली आहे ना, त्याच्या अगोदर फटाकडे वाजवायला सुरुवात करा, मजा असते. 6 के साथ स्कोर 52. श्रीलंका के रावण की याद. 6 बॉल में 6 आएंगे तो 1500 रुपए का इनाम मिलेगा, मैच भी आप जीतेंगे. 14 गेंद में 38 चाहिए. गुड बॉल, गुड डिलीवरी. प्रीतम सर ने कहते कि डिसिप्लिन इंपॉर्टेंट बात है. तुम्हारी लाइन लेन मैगरा, चांद पोला, कपिल देव की लेन खतरनाक थी. लाइन पकड़ो, काम पिट हो जाएगा. चलिए, इस शॉट से कुछ नहीं होगा. कैच बनेगा क्या, मुश्किल बन चुका है. ये मैच में यू टर्न आता. अगर मेरे हिसाब से नरेश भाई और दादा भोईर मैदान के अंदर जड़े हुए थे ना, तब स्कोर बोर्ड हिल भी रहा था और वो समय से बराबर चल रहा था. लेकिन उनकी विकेट जाने के बाद परिणाम गंभीर हुआ है. आने वाले 12 बॉल और जीतने के लिए 37. अभी भी मैच है, ऐसा नहीं है. अगर कॉर्नर्स बैट पे 4 छक्के ठोक सकता है तो तुम भी वो कारनामा कर सकता है. 18.5 का रिक्वायर्ड रन रेडी. 36, 37, 12 चेंडू 37. अमित सर, याच मैदानामध्ये 6 चेंडू 26 धावांची गरज असताना लहू भोईर जेव्हा बॅटिंग करत होता त्यांनी 4 चेंडूंमध्ये 4 षटकार ठोकले होते. त्या षटकारांची आणि त्या बॅटिंगची गरज आहे. ज्या पद्धतीने लहू भोईरने स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून बॅटिंग केली होती, त्या बॅटिंगची नक्की गरज असेल. मात्र गोलंदाजीचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने गोलंदाजी, डिसिप्लिन गोलंदाजी झाली आहे, लाईन आणि लेंथला पकडून गोलंदाजी झाली आहे. आता मात्र रणधीरला बॅटिंग करावी लागेल. काय म्हणाल? नाही, नक्की तुम्ही म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. तो लहू होता आणि हे वेगळी माणसं आहेत. त्याचा स्टॅमिना वेगळा, यांचं वेगळं. पाहिजे काय लहू बनतील. हवा में जरूर गेंद, मिड विकेट के ऊपर, किस बार गैप में गेंद, चौका मिलेगा, लगता है 4 रन. हिम्मत हारो मत. अभिमन्यु की बात मुझे आज भी याद है, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी मत हारना. डीजे ठोक. 11 में 33 चाहिए. किसने सोचा था कि एंड्रू फ्लिंटॉफ के साथ बातचीत चली और ब्राड के ऊपर 6 छक्के आए. किसी को पता नहीं था. युवराज सिंह ने कारनामा किया था. कारनामा की जरूरत है. किसको पता था बेन स्टोक की चड्डी ढीली करने वाला था कॉर्नर बैट्समैन. 4 छक्के ठोक दिए. वेस्ट इंडीज ने विश्व कप जीता. उनके पास किट के लिए पैसा भी नहीं था. भारत के बीसीसीआई ने उन्हें पैसा दिया. उसके बाद उन्हें वर्ल्ड कप जिता के वो गाना बजा, चैंपियन चैंपियन चैंपियन. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता. लेकिन हाथोड़े का घाव बैठना चाहिए. सुधीर दा का हाथोड़े का घाव कैसा बैठे, देखो, फाट 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 फाट. 10 में 33 चाहिए. 10 गेंदों में 33 की जरूरत है. इस हालात में बल्लेबाजों को काम एक ही करना है, गेंद आउट ऑफ द पार्क. 6 रन. चलिए चलिए भैया, एक छक्का लगाने से कुछ नहीं होगा. एक छक्का तो प्रजों को पता है मजा नहीं, 4-5 छक्के तो देखने को और मजा हो जाता है. छक्के को कीमत है. देखिए प्रजीत हंस रहा है. और इस बार 9 में जाइए. 33, 33. अरे इतनी शॉर्ट बॉल भैया थी, मुझे लग रहा है ये गेंद वो झुड़पे में जाना चाहिए था. 9 में 32. दादा तुम्हारा शॉट गलत हुआ और परिणाम यह आया. देखिए ये छकड़ी. ओ छक्का आ चुका है. स्कोर आगे 64-64. अब तो जीतने के लिए रन चाहिए. 26-26. अभी भी हिम्मत है, बस मारने वाला चाहिए. और मारने वाले बल्लेबाज है जिनका नाम है रणधीर. रणधीर कपूर के बाद ये रणधीर है. म्हणून काटा छोटा असला बघा आतमध्ये पटकन जातो पायात. 8 बॉल, 8 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत. 26. 8 ला 26. 8 ला 26. ये फुल टॉस बॉल है. थर्ड मैन मिसफील्ड. एक सिंगल.
रनआउट का मौका, शंकु, गुड थ्रो, नो बॉल एम्पायर। अंपायर डिसीजन, फाइनल डिसीजन। अंपायर के डिसीजन के सामने मास्टर भारत के कप्तान सचिन तेंदुलकर साहब जी को झुकना पड़ा। तुम हम कौन है? अभी जीतने के लिए 24 चाहिए, 8 बॉल में 24 चाहिए। याद करो 2016 की पारी, कार्लेस ब्रैथवेट ने बजीदा 4 छक्के ठोके थे बेन स्टोक्स को। सुधीर दा चड्डी ढीली की थी, ढीली। अपने पास वो काबिल चाहिए, हाथोड़ा मजबूती का होना चाहिए बस। मारो, व्हाट शॉट, पैरेलल छक्का, सपाट छक्का, राजा का डर ठोक लीजिए। आगे जा रहा है, 72 स्कोर। फुल टॉस, ये कैच होगी, विलास जी नहीं छोड़ेंगे, पकड़ लिया क्या। अगर ये देखिए अगर मगर क्रिकेट में नहीं चलता है, लेकिन आने वाली 6 गेंदें शेष और जीतने के लिए 18 चाहिए। 7 चेंडू 18। मैच है, ऐसा नहीं है कि मैच नहीं है। प्रदीप दा आपने तो क्रिकेट खेला है, लेकिन मैच कठिन भी है। मैच आसान नहीं है क्योंकि 3 छक्कों की जरूरत है। ये मार सकते हैं तो ये मिल भी सकते हैं। मॅच मध्ये पूर्ण इंटरेस्टिंग झालंय, परंतु लक्षात ठेवा हरलेल्या संघातला एकही प्लेअर जाता कामा नये। सर्व मॅचेस होईस्तोवर कार्यक्रम संपल्याशिवाय कोणीच जायचं नाही, आणि गेला कोण तर त्याला पुढच्या वेळेला काय आहे ते समजेल। 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज। प्रीतम सर क्या कहेंगे? अभी मैच थोड़ी इस बार रोमांचक स्थिति में आई। याला म्हणतात मॅच, कारण ज्या पद्धतीने श्रीचंदने तो षटकार मारला आणि षटकार मारल्यानंतर पाण्याची सोय करायची आहे। षटकार जसा मारला तिथे मॅचला टर्न केलाय। आता 7 चेंडू 18 धावांची गरज आहे। आता लहू भोयर सारखी बॅटिंग करावी लागेल आणि कॉन्फिडन्स बिल्डअप करावा लागेल। रणधीर म्हणजे ज्याच्यामध्ये धीर आहे आणि धीर धरून खेळलाय तो रणधीर आता आपण फॅटिंग मध्ये पाहतोय। मात्र गोलंदाजी ट्रॅकवर राम का चेला सुनील पाटील आपण पाहतोय, ज्याने राम मात्रेच्या अंडर मध्ये प्रॅक्टिस करतोय तो सुनील पाटील। राम का चेला खायगा नाही केला आणि फायनल सुद्धा मारली असं हेमराज म्हात्रे साहेब सांगतायत। आता 7 चेंडू 18 धावांची गरज आहे। इथे थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट लागेल, कारण स्लॉग ओव्हर असेल, पण ज्यावेळी चेस करतो त्यावेळी 18 धावा नेहमी 24 असतात, कारण 6 धावा एक्स्ट्रा पकडून चालू आहे। कारण प्रेशर जरा स्पीडअप करायचंय दादा भोईर। 7 चेंडू 18 धावांची गरज आहे, तर मॅच इज ऑन। आताही सांगू शकत नाही की मॅच कोणाकडे वळेल, कारण मॅच मध्ये रंगत आली आहे, मॅच मध्ये अग्रेशन आलंय, मॅच मध्ये परफेक्ट पाहिजे तसं सिच्युएशन आलेलं आहे। मॅच रंगणार, प्रेक्षकांची मौज, हाऊस सर्व आपल्याला पाहायला मिळेल। 6 चेंडू 18 धावांची गरज आहे। रणधीर धीर धरून बसलाय। आपण जर बॅटिंगला पाहिलं तर संजय पाटील बॉस, रायगड जिल्हा अध्यक्ष यांचे भाऊ, दादा भोईर यांनाही धीर आला असं वाटतंय। मात्र सुनीलच्या हातामध्ये बॉल आहे, समोर फलंदाज आणि धीर धरून बसलाय तो रणधीर। 6 चेंडू 18 धावांची गरज। मॅच इज ऑन। फर्स्ट बॉल, पहिला चेंडू थोडस लेग स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू। अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1 आणि एका धावाने धावसंख्यामध्ये वाढ झाली। 6 चेंडू 17 धावांची गरज आहे। समीकरण बदललाय, 17 का खतरा आता मात्र दोन्ही संघांमध्ये। कोणासाठी हा 17चा खतरा असेल? 6 चेंडू 17 धावांची गरज आहे। रणधीरनी धीर धरलाय की सुनील पाटील, अतिशय सुंदर लाईन आणि लेन, खोलवर चेंडू, उंदीर चेंडू म्हणता येईल, जसं जमिनीतून उंदूर जातो त्या पद्धतीने चेंडू गेला। समजू शकला नाही रणधीर, सेट बॅट्समॅन आहे, परंतु गोलंदाजी ही सेट आहे, कारण डेली प्रॅक्टिस सुनील पाटील कडे सुद्धा आहे। 5 चेंडू 17 धावांची गरज आहे। चुरशीची मॅच। आता मात्र चांगले चेंडू, कनेक्शन प्रॉपर आहे का? मात्र झेल, आता मात्र इथे काय घडलंय आणि आला षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने मॅचला केली आहे टर्न। 5 चेंडू आणि 11 धावांची गरज। किती? 11। एक एक्स्ट्राची 1 धाव मिळाली आहे, एक षटकार। ओके सर, अतिशय सुंदर मॅच आपण रंगतीये। 4 चेंडू 11 धावांची गरज आहे। चुरस आली आहे ना, 4 असतील ना, एक निर्धाव निघाला। 4 चेंडू 11 धावांची गरज। सुनील ऑन बॉलिंग ट्रॅक, चांगला चेंडू
टॅप केलाय मकरन मस्कर चुकी केली आहे. अति कॉन्फिडन्स मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र काय घडलंय आणि तिथे प्रेक्षक आहे. थोडं तुम्ही श्रीचंद बाहेर. दोनच धावा. कोणी इथून जाऊ नका, तिथं आहेत आपली माणसं प्लीज. 3 चेंडू 9 धावांची गरज. समीकरण बदललंय. इक्वेशन हॅज बीन चेंज. सुनील ऑन अ बॉलिंग ट्रॅक. आता मात्र निर्धाव चेंडू आलाय काय आणि या निर्धाव चेंडू मध्ये प्रेशर बिल्डअप झालंय. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. सुरस वाढली आहे, मॅच रंगली आहे कारण या मॅचला पूर्ण फिरवली होती रणधीरने. तो रणधीर मात्र जमेची बाजू आहे आदाई किडूपाडा संघासाठी कारण रणधीर सेट आहे, धीर धरलाय. 2 चेंडू आणि समीकरण असेल 9 धावांचं. सुनील ऑन अ बॉलिंग ट्रॅक. एक्सपिरियन्स सेट करतोय. कशी वाटते मॅच? प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. रंगली आहे मॅच. हे 40+ क्रिकेट आहे, डिसिप्लिन क्रिकेट. जबरदस्त गोलंदाजी होते, जबरदस्त बॅटिंग होतीये. आता मात्र चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. समीकरण बदललंय. मॅच रंगली, आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. रणधीर एक सेट बॅट्समन आणि गोलंदाजी पण सेट करतोय सुनील पाटील. आता मात्र निर्धाव चेंडू. काय घडलंय? हा मात्र गरजेचा होता, हा शॉट गरजेचा होता. या बॉलला 2 धावा गरजेच्या होत्या मात्र थोड्या आशा मात्र कमी झालाय. आदय खिडूपाडा संघामध्ये मात्र चमत्कारही घडू शकतो. क्रिकेट इज अनप्रिडिक्टेबल गेम. नो वन कॅन प्रिडिक्ट असं म्हटलं जातं आणि क्रिकेटला कधीही प्रिडिक्ट करू शकत नाही. आणि प्रिडिक्शन काय आहे तर आता मात्र समीकरण 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. सुनील ऑन अ बॉलिंग ट्रॅक. आता मात्र काय वाईट. यस, आता थोडस इथे नाट्यमय स्थिती आली आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. षटकार आला तरी काही फायदा होणार नाही मात्र वाईड आला तर चमत्कार घडू शकतो. 1 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तुम्ही बाहेर राहायचंय, कोणी जायचं नाही आतमध्ये. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आणि विजय संपादन केलाय टेंबोडे वल्लभ संघाने. तुमचं हार्दिक अभिनंदन. ज्याने अतिशय चांगला खेळ घेतला.